शिवाजी महाराजांचे कुटुंब. वडील शहाजी राजे भोसले, आई राजमाता जिजाबाई. जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ला. शहाजी राजे भोसले यांच्या 2 पत्नी होत्या, जिजाबाई आणि तुकाबाई मोहिते. यामुळे शिवाजी महाराजांना सख्खे तसेच सावत्र भाऊ बहीण होते. शिवाजी महाराजांचे भाऊ संभाजी भोसले. संभाजी भोसले हे शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ होते. ते शहाजी राजे आणि जिजाबाई यांचे पहिले पुत्र मानले जातात. लहान वयातच त्यांचे निधन झाले, त्यामुळे पुढे स्वराज्य स्थापनेची मोठी जबाबदारी शिवाजी महाराजांवर आली. इतिहासात त्यांच्याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. विशेष, जर संभाजी भोसले जिवंत राहिले असते तर मराठा साम्राज्याचा इतिहास काही प्रमाणात वेगळा असू शकला असता, असे इतिहासकार मानतात. एकोजी राजे भोसले. व्यंकोजी राजे भोसले. एकोजी राजे हे शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते. त्यांची आई तुकाबाई मोहिते होत्या. ते दक्षिण भारतातील तंजावर प्रदेशात राज्य करत होते. त्यांनी तंजावरच्या मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यांना व्यंकोजी राजे असेही म्हटले जाते. शिवाजी महाराज आणि एकोजी राजे संबंध. सुरुवातीला दोघांमध्ये राजकीय मतभेद होते. दक्षिण भारतातील जहागिरी आणि प्रदेशावरून वाद झाले, पण नंतर दोघांमध्ये समन्वय निर्माण झाला. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान तंजावर परिसरातही मोहीम केली होती. विशेष माहिती, आजही तंजावरमध्ये मराठी संस्कृतीचे काही अंश दिसून येतात. याचे श्रेय एकोजी राजे आणि तंजावर भोसले घराण्याला दिले जाते. शिवाजी महाराजांच्या बहिणी. सखुबाई निंबाळकर. सखुबाई या शिवाजी महाराजांच्या बहीण होत्या. यांचा विवाह निंबाळकर घराण्यात झाला. त्या काळात राजकीय संबंध मजबूत करण्यासाठी राजघराण्यात विवाह केले जात होते. निंबाळकर घराणे मराठा इतिहासातील महत्त्वाचे घराणे होते. रानूबाई जाधव. रानूबाई यांचा विवाह जाधव घराण्यात झाला. जाधव घराणे हे जिजाबाईंचे माहेरचे घराणे होते, त्यामुळे या विवाहामुळे नाते अधिक दृढ झाले. विशेष, जाधव घराण्याचा मराठा इतिहासात मोठा प्रभाव होता. अंबिकाबाई महाडिक. अंबिकाबाई यांचा विवाह महाडिक घराण्यात झाला. महाडिक हे पराक्रमी मराठा सरदार मानले जातात. या विवाहामुळे भोसले आणि महाडिक घराण्यातील संबंध मजबूत झाले. त्या काळातील राजकीय विवाहांचे महत्त्व. त्या काळात राजघराण्यामध्ये विवाह हे फक्त कौटुंबिक नसून राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचे असत. सरदार घराण्याशी मैत्री वाढत असे, सैनिकी मदत मिळत असे, राज्यकारभार मजबूत होत असे, संकटाच्या काळात एकमेकांना साथ मिळत असे. निष्कर्ष, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुटुंब मराठा इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे कुटुंब होते. त्यांचे भाऊ बहिणी त्यांनीही विविध प्रकारे मराठा साम्राज्याशी संबंध राखले. विशेषतः एकोजी राजेंनी दक्षिण भारतात मराठा सत्ता मजबूत केली, तर बहिणींच्या विवाहामुळे अनेक सरदार घराण्याशी संबंध दृढ झाले.